ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपण चाललो आहे ट्रेकला आणि आज आपण निघतोय हिमालय ट्रेकला केदारकंठ सांक्री गावात आहे आणि आता आपली जर्नी स्टार्ट होते आहे बँड्रा टर्मिनसवरून। हरिद्वारसाठी ट्रेन आहे आणि तयारी सगळी झालेली आहे, सगळे रेडी आहेत। त्याने आम्हाला बाय करायला उत्सुक आहे, क्रिसमस साजरा करणार आहे। माझी बहीणसुद्धा आलेली आहे, ती सुद्धा येते, दीप्तीसुद्धा येते ट्रेकला आणि बॅग्स रेडी आहेत, सगळ्यांची झोपायची तयारी आहे। बॅग्स रेडी आहेत, शूज रेडी आहेत। 10 मिनिटात निघू आम्ही आणि 12:20ची ट्रेन आहे 19019 बँड्रा हरिद्वार एक्सप्रेस। तर भेटू आता। तर काय डायरेक्ट गाडीत जाणार आणि झोपणार, सकाळी थोडंसं शूट करू। हाय गाइज, वेलकम टू आवर चॅनल। महिन्याभराच्या कमीत कमी 1 ते 2 महिन्याच्या वेट नंतर फायनली आम्ही केदारकंठ ट्रेकसाठी जातोय। खूप सारे कॉन्सिक्वेन्सेस आमच्या लाईफमध्ये आले, त्यानंतर आम्ही आता केदारकंठसाठी जातोय। आमची ट्रेन इथे लागलेली आहे, खूप सारी एक्साइटमेंट आहे मनामध्ये। आमची सगळी दुर्गस्वारची टीम आमच्या सोबत आहे। सो वी आर सो एक्साइटेड फॉर द ट्रेक। सो दिवस आज पहिला आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस करून आता आम्ही हरिद्वारच्या दिशेने कूच करत आहोत। सो आमचा सकाळी उठून आम्ही आता कशा फ्रेश दिसतो, आम्ही फ्रेश झालेलो आहोत, नाश्ता झालेला आहे आणि आता आमचं फोटो सेशन चालू आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूप चांगल्या ठिकाणी आलो। आम्ही कुठे आहोत बघा, हे बघा आमचा फोटोग्राफर आहे आणि आम्ही ट्रेनच्या गेटवरती फोटो काढतोय सध्या। सो बघा तुम्ही, हा बघा मॉडेल उभा केलेला आहे फुकटचा, 50 रुपयाचा मॉडेल, 30 रुपयावाल्याचे गॉगल लावलेला आहे, 50 रुपयाचा मॉडेल। सँडविच करायला बसलेलो आहोत कारण की आम्हाला बाहेरचं अवॉइड करायचं आहे। जे आपण म्हणतो की एकत्र माणसं आल्यावरती जी खरी मजा असते ती ही आहे। तुम्ही बघू शकता इकडे आता कांदा कापणं सुरू आहे, काकडी कापणं सुरू आहे। इथे एक माणूस बसलाय आमचा जो काकडी कापतोय। छोट्याशा जागेमध्ये आम्ही सगळं मॅनेज करून एकत्र येऊन आम्ही आता सँडविच बनवतो प्रत्येकासाठी। सो ही खरी मजा आहे, ही ट्रेनमध्ये आम्ही मजा करतोय एकत्र येऊन आणि यालाच। आणि आता ट्रेकला जाणार आहे, सो ट्रेकमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं, त्यामधून आपण मजा करतो जास्त, सगळे एकत्र असतात। सो ते चालू आहे आमचं, तुम्ही बघू शकताय। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कालपर्यंत वैभवी नांदोसकर थोडासा ब्लॉग बनवत होती, आता थोडंसं पुन्हा मी बनवीन, मध्येच तिला देईन कारण काय तिला थोडंसं बोलायचं होतं। आपण आता आहे रुडकी म्हणून आहे आणि उत्तराखंड इकडून चालू होतं। आता ऑलमोस्ट अर्धा तासात आपण हरिद्वारला पोचू आणि त्याच्यानंतर तिकडून आमची बस आहे, बस सांक्रीपर्यंत असेल। 8-9 तासाची जर्नी आहे। तर हरिद्वार टू सांक्री खूप सिनेमॅटिक व्ह्यू आहेत, तर तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतीलच। तर भेटू फायनली 9:40 पोचलेलो आहे हरिद्वार स्टेशनला। बाहेर गाडी उभी आहे, थोडीशी धावपळ झाली आहे, तर पटापट बसमध्ये सामान टाकूया आणि सांक्रीसाठी निघायचं आहे। नाश्ता वगैरे थोडंसं लेटच करणार आहे। तर भेटूया सांक्रीला जाताना बसमध्ये। हाय गाइस,
हॅलो गाईज, आम्ही हरिद्वारला उतरलो आहोत आता. हरिद्वारला उतरून आता आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर केली आहे. इथून आम्ही देहरादून पर्यंत जाणार. तिकडून आमच्यासाठी वेगळी बस केलेली आहे. ही आता छोटी बस आहे, त्यामुळे आमच्या माणसांना जागा होत नाही. ते अर्धे अर्धे बसलेत, RAC तिकीट, वेटिंग तिकीट सारखे. सो बघा आमची बस कशी दिसते. आणि हा बघा आमचा जत्रेतला हिरो बघा. टर्न करा कॅमेरा, टर्न करा कॅमेरा. जत्रेतला हिरो बघा. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे. दोन तास जर्नी करून आम्ही लंचसाठी थांबलो आहे. जुड्डो म्हणून एक गाव आहे. तर मसुरीला बायपास करून एक शॉर्टकट घेतला आहे आणि टाईम झाला म्हणून जेवायला थांबलो. तर हे बघा, जुड्डो म्हणून आहे, तोमर रेस्टॉरंट. शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें. ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. फायनली 9 तासाच्या प्रवासानंतर आपण सांक्रीला आलो आहे. आणि सांक्रीला रूम्स अलॉट झालेले आहेत. आणि आल्या आल्या ताबडतोब 5व्या मिनिटाला विजय राणा जे आपले लीडर आहेत त्यांच्यावर ओळख झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे लगेच डिनरचं अरेंजमेंट केलेली आहे. हे सर्व इथे आले आहेत आणि डिनरची तयारी चालू आहे. गरमागरम डिनर आपल्याला सर्व केला जातो आहे. आणि हे शिवा ॲडव्हेंचर म्हणून आहे. आणि हे असेपर्यंत रूम्स आहेत. शिवा ॲडव्हेंचर्स त्यांचा बोर्ड आहे, देवांचे फोटोज लागलेत. आणि हे असं हे आहे, राहायची सोय आहे. 5 जणांना एक रूम दिलेली आहे. फार सुंदर अशी अरेंजमेंट आहे. हा त्यांचा एरिया आहे. आणि हे वुडनचं असल्यामुळे इथे थोडंसं उब राहील. आणि इकडनं खूप असा सुंदर व्ह्यू आहे, सकाळी दिसेल. तर आपण आता जेवून घेऊया आणि सकाळी 8-8:30ला इकडनं निघायचं आहे. तर त्याची तयारी सुद्धा करावी लागेल. तर तयारी झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर उद्या डायरेक्ट सकाळी भेटूया. आणि डिनर टाइम झालेला आहे. रवी जेवतायत मन लावून. पनीरची भाजी आहे, पापड आहे, डाळ आहे, राईस आहे आणि स्वीट सुद्धा आहे, लोणचं. शबाना आजमी डिमांड दिल्यानंतर होणार आहे की नाही. फुरका मारतोय फुरका. आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट असते इथे ट्रेकिंग झाल्यानंतर, जेवढं जास्तीत जास्त लिक्विड प्यायचं आहे तर ते लिक्विड पिताना आपले सचिन सर बैठकीमध्ये छकुली. गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार. आजचा आपला दिवस दुसरा आणि रात्री काळोखात आलेलो आणि या होमस्टेमध्ये आपण राहिलेलो. असा प्रकारचा होमस्टे आहे. आणि काय दिसतंय, कोण दिसतंय? हे आपलं वृषाली मॅडम. मजा करतोय आम्ही. आपला
आपला जिथे होमस्टे आहे त्या होमस्टेच्या बरोबर एकदम खालीच हे एक सोमेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. असं पुरातन मंदिर आहे. सलदार असं लिहिलं आहे या हद्दीवर. आणि इथे तर खूप सुंदर असं आहे मंदिर आणि एन्शंट टाईप आहे एकदम. बघू शकता इथे काही ना काहीतरी प्रोग्राम होत असणार. जस्ट लाईक तिबेटियन स्टाईल. यांचं घुमटाचा आकार हा वेगळा असतो. हे अक्षय मेस्त्री उभरते यूट्यूबर आहेत. हा आमचा होमस्टे आहे इथे आणि इथून खाली उतरलं की हे मंदिर आहे. तर खूप असं चांगला व्ह्यू मिळाला आहे आम्हाला या होमस्टेमध्ये. आपण इथं आलो शॉपमध्ये. या शॉपमध्ये रेंटलवर सामान मिळतं, जसं का हे जॅकेट्स आहेत, शूज आहेत, ग्लोव्ज आहेत. आपल्या काही बऱ्याच मंडळांनी सामान घेतलं नव्हतं तर सामान घेतलेलं आहे. आणि एवढ्या लांबून सगळं विकत घेण्यापेक्षा आपण ते यूज करत नाही तर इथे येऊन रेंटवर घ्या, त्यामुळे स्वस्त पडतं. एवढा लांब आलो आहे तर खर्च करा, मजा करा आणि सेफ ट्रेक करा. तर आता ट्रेकला चालू करतोय आपण आणि मेन रोडवरून. फक्त लक्षात ठेवा आता ना एकदम स्टिप क्लाइंब आहे. स्लोली चला. तिथे वर जायचंय. स्लोली चला पण ग्रॅज्युअल चला. बताते हैं काउंट करेंगे आप इसे. 1 3 5 6 चंद्रशेखर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21. एक बंदा वॉशरूम के लिए गए. आप बोलिए आ जाएंगे. अच्छा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. सब ठीक है? किसी को कोई दिक्कत नहीं है ना अभी तक? मेडिकल इशू कुछ? अच्छा, तो आपके इम्पोर्टेंट चीज़ पे बात करते हैं. ऐसे हम ट्रेक करेंगे. आपको बताया था रात को म्यूल आता है, तो आपको कहाँ पे साइड देनी है? माउंटेन साइड देनी है. ठीक है. उसको ये पता नहीं होता कि आप मतलब जैसे आप इधर खड़े हो इधर से भी आ सकता है, तो आप जहाँ पे ज्यादा स्पेस होगा. थोड़ी जागा द्या. नमस्कार. कौन बनेगा? सकाळचे 10 वाजलेले आहेत. 10च्या आसपास. आम्ही 2 तास लेट आहोत कारण की सामान आलं नव्हतं. सांक्री गावातून आम्ही आता निघतोय. केदारकंठच्या दिशेने आम्ही कूच करतोय आता. आमचा पहिला हॉल्ट हा जुडाका तलावला असेल, त्यानंतर आम्ही बेस कॅम्पला थांबू. तसं बघायला गेलं तर सगळे लोक जुडाका तलावला हे घेतात, हॉल्ट घेतात, पण आम्ही बेस कॅम्पला डायरेक्ट ठेवलेलं आहे कारण की दुर्गस्वारवाल्यांची एनर्जी खूप जास्त आहे. सो चला, वाट बघू शकता तुम्ही. अगदी चिंचोळी वाट आहे आणि पायवाट आहे पूर्ण ही. संवाददाता चकुले के साथ कॅमेरामॅन हेमंत छान तुमची रजा घेतो. आणि असेच आम्ही मध्ये मध्ये अँकर चेंज करत राहू. सगळ्यांना चान्स दिला पाहिजे, सगळ्यांना यूट्यूबर बनवायचं आहे आपल्याला. तर आता हा ट्रेक चालू झाला आहे. ही आमची टीम आहे. ठीक है, मैं देता पावर बैंक. फक्त यूएसबी घे. बायकोला कव्हर केलेलं आहे. मला पण कव्हर. तुमचं तोंड दिसत नाही, काय करताय? त्यांनी ऑलरेडी स्वतःला कव्हर केलं. लावली भेटला. वेल डन चकुले. गुड चॉईस. सबमिटलाच करून टाकू आपण. देखो लग्नासाठी अजून तयार आहे. अब सालों में जीना या मिसालों में, जवाबों में जीना या सवालों में,
सब हाथों में है तेरे, तू जाने एक राय देता हूँ जो तू माने। जिंदगी को हाँ कर दे, जिंदगी को हाँ कर दे, जिंदगी को हाँ कर दे, सोच को जवा कर दे। जिंदगी को हाँ कर दे, जिंदगी को हाँ कर दे, जिंदगी को हाँ कर दे, सोच को जवा कर दे। आपका नाम क्या है? अंजलि। बाय।